जालन्यात 8 तालुक्यातील मराठा समाजाची बैठक पार पडली। 1 डिसेंबरला जालना शहरात मनोज जरांगेंची सभा होतीये। त्याचं नियोजन यात करण्यात आलं। त्यानुसार जरांगे सभेआधी शहरात शांतता रॅली काढणार आहेत। ही सभा राज्यभरात रोल मॉडेल म्हणून चालवली जाणार आहे। बारामती धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडेंची विजय वडेट्टीवारांनी भेट घेतली। जे सरकार आरक्षण देईल त्याला निवडून आणा आणि जे आरक्षण विरोधी आहे त्याला खाली खेचा, असं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलं। सोबतच नागपूर अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याचा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। त्याचाच भाग म्हणून धनगर समाजानं 11 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर एल्गार मोर्चा काढायचं ठरवलंय। या मोर्चात संपूर्ण धनगर समाज सहभागी होईल असा दावा करण्यात आलाय। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली। भुजबळ फार्म इथल्या कार्यालयात दादा भुसे आले होते। नाशिकमध्ये पंडित मिश्रा यांची महाशिवपुराण कथा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते। मात्र शुक्रवारच्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर भुसे भुजबळ भेट महत्त्वाची ठरतीये। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैयक्तिक द्वेषापोटी मंत्री छगन भुजबळांच्या घरासमोर पत्रकार परिषदेचा खटाटोप केला, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला। दमानिया या महिला असून त्यांचा आदर आहे, मात्र त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यात उडी टाकू नये असा सल्ला मिटकरींनी दमानियांना दिला। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। मेट्रो कारशेडचं काम आदित्य यांच्यामुळे रखडल्यानं सामान्य जनतेच्या 10,000 कोटींचं नुकसान झालं। त्यामुळे जनतेचे कैवारी असल्याचा खोटा कांगावा आदित्यनी करू नये अशी परखड टीका त्यांनी केली। तसंच आदित्य मोठ्या वडिलांचा बिघडलेला मुलगा असल्याचा आरोप त्यांनी केला। मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक मोहन यादव यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। शिवसेनेची सभा असेल तिथे मोहन यादव गाडीने जातात। त्यांच्या गाडीचा रंग भगवा, मोबाईलचा रंगही भगवा आणि कपडेही भगवे परिधान करतात। त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा पुन्हा सुरू झाली आहे। रोहित पवार यांनी स्वतःच्या मतदारसंघातून पुन्हा संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे। त्यांच्या संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस। शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण या मुद्द्यांवर रोहित पवारांची ही संघर्ष यात्रा सुरू आहे। विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 21 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली। यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। नवीन आयुक्तांचं विकासात योगदान असेल आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे असं ते म्हणाले। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर देशभरात काँग्रेसनं निदर्शनं केली आहे। बदलापुरातही ठाणे ग्रामीण युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत तोमर यांच्या राजीनाम्याची मागणी केली। केंद्र सरकार स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर नांदेड शासकीय विश्रामगृहातील भाजपची बैठक रद्द झाली। भाजप बूथ कमिटी कार्यकर्ता बैठक इथं होणार होती, मात्र ही बैठक होत असल्याची माहिती मिळाल्यावर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले। त्यामुळे अखेर बैठक रद्द करण्यात आली। हजारो कोळी बांधवांनी धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा काढली आहे। आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत, अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीशांची नियुक्ती करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। धुळ्यासह जळगाव, नंदुरबारचे देखील कोळी बांधव यात सहभागी झाले। मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे। मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 8% दरवाढ होऊ शकते। जल अभियंता विभागाचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय। 25 नोव्हेंबरला त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि दरवाढ लागू झाल्यास ती 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी त्याची होऊ शकते अशी माहिती मिळते। भातसा नदीपात्रावरील पिसे बंधाऱ्यात दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात आली आहे। हे काम 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान होणार आहे। पुण्यातील पश्चिम भागात मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहील। चांदणी चौक, कोंढवे, धावडे टाकी इथल्या जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि जोडणीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल, तर बुधवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।
उजनी धरणातील धरणग्रस्तांचं पाणी राखीव ठेवा अशी मागणी धरणग्रस्त बचाव कृती समितीनं केली आहे। 30 जून 2024 पर्यंत सर्वांना पाणी पुरेल असं नियोजन करावं, अन्यथा पाण्यासाठी लढा उभा करू असा इशारा धरणग्रस्त बचाव कृती समितीनं केलाय। पुणे महापालिकेनं तयार केलेल्या पूर व्यवस्थापन आराखड्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यानुसार 213 कोटींची कामं केली जाणार आहेत। याला एस्टिमेट समितीनंही मान्यता दिली आहे। त्यामुळे पूर व्यवस्थापनाच्या निविदा काढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना आता ऑनलाईन तक्रारीची सोय करण्यात आली आहे। सोसायटी सभासदांच्या मदतीसाठी सहकार संवाद पोर्टल सुरू झालंय। त्यामुळे शेअर सर्टिफिकेट पासून सोसायटीतील निधीचा अपहार, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणं यासारख्या तक्रारी सभासदांना घर बसल्या ऑनलाईन दाखल करता येणार आहेत। असुरक्षित कर्जाशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमांमुळे बँकेच्या शेअर्सना फटका बसलाय। भांडवली बाजारात बँकिंग शेअर्समध्ये 3% मोठी घसरण झाली आहे। ॲक्सिस, कॅनरा, पंजाब नॅशनल, ICICI बँक आणि फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेनं उद्या मेगा ब्लॉक घोषित केलाय। त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर काही लोकल फेऱ्या उशिरानं धावतील। लोकलमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आता मध्य रेल्वेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं 350 संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली आहे। यासाठी मध्य रेल्वेनं मुंबईतील सरकारी, निमसरकारी तसंच खासगी कार्यालयांशी पत्रव्यवहार केलाय। दिवाळी आणि इतर सणांमध्ये रेल्वेची आरक्षित तिकीटं मिळवून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या दलालांवर कारवाई करण्यात आली। 5 महिन्यात 317 दलालांना अटक झाली आहे। मुंबई विभागात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले। भुसावळ पुणे एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय। आता ही गाडी अमरावतीवरून सुटून भुसावळ, मनमाड, दौंड मार्गे जातीये। यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करून गाडी पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी करतात। कल्याण डोंबिवली शहरात प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली। PUC नसलेल्या गाड्यांच्या तसंच मोठ्या प्रमाणात धूर सोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली। त्याचबरोबर याबाबत चालकांमध्ये प्रदूषणासंदर्भात जनजागृती केली जाते। नाशिकमध्ये 1,45,000 कुटुंबियांपर्यंत सरकारचा शिधा अजूनही पोहोचलेला नाही। प्रत्यक्षात दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा मिळणं अपेक्षित होतं। राज्य सरकारनं 100 रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्याची घोषणा केली। मात्र ऐन दिवाळीत शिधा न मिळाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दिवाळी होऊन गेली तरीही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। जवळपास 70% केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित आहेत। आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे तपासण्यासाठी अनेकांना बँकेत फेऱ्या माराव्या लागतात। मात्र त्यांच्या हाती निराशाच येते। अकोल्यातील अकोट नगर परिषद क्षेत्रातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले। अकोट शहरात डुकरं मरत असल्यानं त्यांचे नमुने भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजकडे पाठवण्यात आले। त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। दूध दराप्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा किसान सभेनं दुग्ध विकास विभागाला दिलाय। राज्यात दूध संघ आणि कंपन्यांनी संगनमतानं दुधाचे भाव पाडल्याचा आरोप होतोय। त्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाले। गाईच्या दुधाला किमान 35 रुपये लिटर दर मिळेल यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे। पनवेल तालुक्यातील टेंभोडे मुंबई ऊर्जा कंपनीच्या टॉवरला ग्रामस्थांनी विरोध केलाय। टॉवर उभारणीचं काम आजपासून सुरू होणार होतं। मात्र या कामाला विरोध करत स्थानिक संघर्ष समितीने ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नाशिकच्या लासलगाव ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं धरणं आंदोलन केलं। अनुसूचित जातीच्या 719 PhD धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप देण्यात आलेली नाही असा आरोप पॅन्थर सेनेनं केलाय। यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचं निवेदन तलाठ्याकडे दिलं।
पुण्यात गॅलरीच्या ग्रिलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. हिंगणे खुर्दमधील एका सोसायटीत ही घटना घडली. घराच्या गॅलरीमध्ये लोखंडी जाळीत 1 वर्षांचं बाळ अडकलेलं होतं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बाळाला सुखरूपरित्या या जाळीतून बाहेर काढण्यात यश आलंय. हिंगोली जिल्ह्यातील रेधोडा गावात तसंच शिवारात 12 ते 15 एकरवरील ऊसाच्या पिकाला मोठी आग लागली. या आगीत ऊसाचं पीक होरपळून निघालंय. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय. शेतात उभ्या असलेल्या विद्युत रोहित्राला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. यवतमाळमध्ये विजेच्या तारांना झाडांचा स्पर्श झाल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणच्या पाटणबोरी उपकेंद्राकडे तक्रार केली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेती पिकांचं नुकसान होतंय. जळगावात माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांविरोधात 4 कोटींचा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण आणि इतर तिघांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा नोंदवला गेलाय. नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कथित प्रकरणात ही कारवाई झाली. बदलापुरात 7 जणांच्या टोळीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. रोहन पाठक असं जखमी तरुणाचं नाव आहे. आपल्या गँगमध्ये सामील हो असं टोळीनं रोहनला सांगितलं होतं. मात्र रोहननं नकार दिल्यानं त्याच्यावर हा हल्ला झाला. यातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. उल्हासनगरात ज्यूस घेण्याच्या वादातून तुफान राडा झाला. या राड्यात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड लागून तो गंभीर जखमी झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. अंबरनाथमध्ये एकाच रात्री चोरांनी 2 दुकानात चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. दोन्ही दुकानातून तब्बल 65,000 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली. त्यामुळे परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एसीबीचे पोलीस असल्याचं भासवून लेडीज बारवर छापा मारायचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. या टोळीत 2 पत्रकारांचाही समावेश आहे. त्यांनी पैसे उकळण्यासाठी नेरूळमधील राजमहाल सर्व्हिस या लेडीज बारवर छापा मारला. मात्र बार मालकानं स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानं त्यांचं पितळ उघडं पडलं. नाशिकच्या चांदवडमध्ये हातभट्टीवर धाड टाकण्यात आली. वडनेर भैरव इथं घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत ही हातभट्टी सुरू होती. कारवाईत जमिनीत गाडून ठेवलेलं दारू बनवण्याचं रसायनही नष्ट करण्यात आलं. तसंच 50,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पुण्यासह पिंपरी चिंचवडकरांनी कोट्यवधी रुपयांची दारू रिचवली आहे. दारू विक्रीतून पुणे विभागाला 7 महिन्यात तब्बल 1,425 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. दारू खरेदीत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान फायनल मॅच होतीये. त्याचाच भाग म्हणून अहमदाबादेत कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तेलंगणात काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संबोधित केलं. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना 4,000 रुपये पेन्शन, महिलांना मोफत बस प्रवास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन खरगेंनी दिलं. भारत पेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर आणि त्यांच्या पत्नीला दिल्ली पोलिसांनी समन्स बजावलंय. फिनटेक युनिकॉर्नमध्ये 81 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना 21 तारखेला चौकशीसाठी बोलावलंय. गुरुवारी ग्रोवर न्यूयॉर्कला निघाले होते तेव्हा त्यांना विमानतळावरच रोखण्यात आलं होतं. उत्तराखंडात चारधाम मार्गावर बोगदा कोसळून 7 दिवस उलटलेत. मात्र अद्याप रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत 25 मीटरपर्यंत ड्रिलिंग मशीनने खोदकाम करण्यात आलं. स्टील पाईपच्या मदतीने हे ड्रिलिंग करण्यात येत आहे. या बोगद्यामध्ये 40 कामगार अडकले. तामिळनाडूत तब्बल 15 फूट लांब नर जातीचा कोब्रा आढळला. तेनकासी जिल्ह्यात कदमम शहरात एका खासगी कारखान्यातून या कोब्रा सापाची वन विभागानं सुटका केली. विकासाचा ध्यास म्हणजे